स्वर्गीय प्रवीण प्रणम मालू इनके स्मृति में महाराष्ट्र के इतिहास के दूसरे सबसे बड़े इस्कॉन मंदिर का भव्य निर्माण अमरावती में भूमिदान एवं भूमि पूजन 8 मई 2025 बुधवार शाम 5 बजे मालू सिटी रेवसा तिवसा रोड अमरावती। इस पुण्य अवसर पर आप अपने परिवार सहित उपस्थित होकर इस ऐतिहासिक क्षण के साक्षी बने। अमरावती जिल्ह्यात मोठ्या उद्योजक क्षेत्रामध्ये नावमोल असलेले स्वर्गीय प्रवीण मालू यांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे। महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचं भव्य असं इस्कॉन मंदिर अमरावती शहरातील रेवसा परिसरामध्ये तब्बल 1 लाख स्क्वेअर फूट परिसरामध्ये सज्ज होणार आहे। तेच स्वर्गीय प्रवीण मालू यांचं स्वप्न मालू कुटुंब पूर्ण करत आहेत। 8 मेला सायंकाळी याच इस्कॉन मंदिरांचं भूमिदान आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे। ते दाखल झालेले आहेत याच स्थळी ज्या ठिकाणी भव्य महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं आणि विदर्भात पहिल्या क्रमांकाचं होणारं इस्कॉन मंदिरचं परिसरामध्ये 8 मेच्या सायंकाळी भूमिदान आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत आहे। गेल्या 10-15 दिवसापासून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे। आता अंतिम टप्प्यात भूमिपूजन कार्यक्रमाची तयारी पोहोचलेली आहे। आपण पाहत आहात पावसाळा म्हणजे अवकाळी पावसाळ्याचे दिवस असताना 2-3 दिवसापासून अवकाळी पाऊस बरसत आहे। त्यामुळे या कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून वॉटरप्रूफची या ठिकाणी भव्य असं मंडप तयार करण्यात येत आहे। अनेक कामगार या ठिकाणी लागलेले आहेत आणि दिवस रात्र कामाला लागले सुद्धा आहेत। याच ठिकाणी 8 मेच्या सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री तसेच अमरावती जिल्ह्यातील पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोबतच अनेक दिग्गज मंत्री आणि अमरावती जिल्ह्यातील माजी खासदार नवनीत राणा, राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे सोबतच सर्व आमदार, माजी खासदार आणि माजी आमदार सुद्धा यांची सुद्धा उपस्थिती राहणार आहेत। भव्य असं इस्कॉन मंदिर या परिसरामध्ये बांधण्यात येणार आहेत आणि स्वर्गीय प्रवीण मालू यांचं स्वप्न त्यांचे पुत्र वरुण मालू आणि संपूर्ण टीम पूर्ण करणार आहेत। त्यांचं स्वप्न होतं की इस्कॉन मंदिर करिता जागा दान करणार आणि मंदिर सुद्धा बांधण्यात येणार, मात्र त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला त्यामुळेच त्यांचं स्वप्न राहिलं होतं। मात्र त्यांचं कुटुंब आणि संपूर्ण टीमने हे कार्य आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। दुसरी पाहू शकता की या कार्यक्रमाचं जय्यत तयारी करण्याकरिता पार्किंगची व्यवस्था सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। अनेक कामगार या ठिकाणी लागलेले आहेत आणि भव्य अशी तयारी करण्यात येत आहे। 8 मेच्या दुपारपासनं अमरावती शहरात अनेक मंत्री दाखल होणार आहेत आणि सायंकाळी याच रेवसा परिसरामध्ये 1 लाख स्क्वेअर फूट जागेमध्ये आता बांधकामाला सुरुवात होणार आहे। भूमिपूजन 8 मेच्या सायंकाळी होणार आहे। आणखी दुसरीकडे जाऊया की या ठिकाणी कोणकोणत्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, तयारी करण्यात आलेली आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। भूमिपूजन सोहळ्याला भोजन कार्यक्रमाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे ते 2 किचनची व्यवस्था आपण पाहत आहात। एके ठिकाणी साधू संतांकरिता वेगळ्या भोजनाची व्यवस्था आणि दुसरीकडे ज्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून येणारे इस्कॉन प्रेमी आणि भक्तगण त्याकरिता वेगळं स्वयंपाकगृह आहेत पाहत आहात। संपूर्ण जय्यत तयारी भोजनाची सुद्धा आपण पाहत आहात। आतापासून संपूर्ण कामगार महिला सुद्धा स्वयंपाक या गृहामध्ये व्यस्त झालेले आहेत। भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहेत आणि जय्यत तयारी सुद्धा आपण पाहत आहात। भोजन कक्षामध्ये आपण दाखल झालेलो आहे। या ठिकाणी सुद्धा वॉटरप्रूफ मंडप लावण्यात आलेला आहे आणि आतापासनं 8 मेला होणाऱ्या सायंकाळी इस्कॉन मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या या कार्यक्रमाच्या सुद्धा स्वयंपाकाची व्यवस्था या ठिकाणी आपण पाहत आहोत। हजारो लाखो नागरिकांकरिता भोजनाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात येत आहे। त्यामुळेच आतापासनं अनेक स्वयंपाक करणारे कामगार या ठिकाणी कामाला लागलेले आहेत। मे महिना सर्वात जास्त पारा तापत असतो, त्यामुळेच उन्हाच्या या वाढत्या तापमानात पिण्याच्या पाण्याची कमतरता पडू नये म्हणून पिण्याच्या कॅन सुद्धा या ठिकाणी सज्ज करण्यात आलेले आहेत। आपण पाहत आहात जय्यत तयारीचं दृश्य
होणाऱ्या इस्कॉन मंदिरच्या भूमिपूजन कार्यक्रमाची जबरदस्त आणि जय्यत तयारीचं थेट दृश्य पाहत आहात। रेवसा परिसरामध्ये होणाऱ्या इस्कॉन मंदिरचं बांधकाम पूर्वी भूमिपूजन कार्यक्रमाचे हे जय्यत तयारीचं दृश्य भोजन कक्षामध्ये दाखल झालेलं आहेत। संपूर्ण आपण व्यवस्था पाहत आहात। स्वर्गीय प्रवीण मालू यांचं स्वप्न आता अखेर पूर्ण होत आहेत। महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचं भव्य असं इस्कॉन मंदिर रेवसा परिसरामध्ये तब्बल 1 लाख चौरस फूट जागेमध्ये बांधण्यात येणार आहे। त्याच कार्यक्रमाचं भूमिपूजन 16-8 मेला सायंकाळी होणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच दिग्गज नेत्यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडणार आहेत। भोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात येत आहेत आणि भोजनाचं मोठ्या प्रमाणात साहित्य या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। आपण पाहत आहात अनेक साहित्य, भाजीपाला असेल, अनेक साहित्य या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि भोजनाची तयारी रात्रीपासूनच करण्यात येणार आहे। कारण की कार्यक्रम हा छोटासा नाही तर भव्य असा असल्याने अमरावतीच नव्हे, विदर्भच नाही तर महाराष्ट्रातून इस्कॉन प्रेमीची सुद्धा या ठिकाणी हजेरी राहणार आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून इस्कॉनचे प्रेमी तसेच राज्यातील साधू संत या ठिकाणी दाखल होणार आहेत। त्यामुळेच भोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। उद्योजक प्रवीण मालू, जे स्वर्गीय प्रवीण मालू आहेत, त्यांचे चिरंजीव वरुण मालू आणि सोबतच संपूर्ण कुटुंब, त्यांची टीम या कार्यक्रमाचं आयोजन करीत आहेत। त्याच कार्यक्रमाचं आयोजन म्हणून फलक, बॅनर सुद्धा कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि लांब अंतरापर्यंत लावण्यात आलेले आहेत। बॅनर होल्डिंग सुद्धा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचं मालू एंटरप्राइजेसच्या वतीने अंबानगरीत हार्दिक स्वागत असे फलक, बॅनर सुद्धा अमरावती शहरात ठिकठिकाणी लावण्यात येत आहेत। दृश्य आहेत अमरावती शहरातील रेवसा परिसरात उभारण्यात येणारं भव्य असं इस्कॉन मंदिर आणि याच इस्कॉन मंदिराचं उद्घाटन, याच इस्कॉन मंदिराचं भूमिपूजन, भूमिदान कार्यक्रम 16-8 मेच्या सायंकाळी होणार आहेत। त्याच भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी आपण पाहत आहात। अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर दूर अंतरावरील कामगारांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। जबरदस्त तयारी आणि स्वर्गीय प्रवीण मालू यांचं स्वप्न, जे अमरावती विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचं भव्य इस्कॉन मंदिर काहीच वर्षानंतर या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहेत आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातून लांब अंतरावरील इस्कॉन प्रेमी या मंदिरामध्ये येऊन दर्शन सुद्धा घेण्यात येणार आहेत। असं भव्य मंदिर या स्थळी उभारण्यात येणार आहेत। भव्य भूमिपूजन कार्यक्रमाच्या सोहळ्याचं आपण दृश्य पाहत आहात। भव्य असं सभामंडप आणि लांब अंतरापर्यंत कार्यक्रमाचं फलक, बॅनर सुद्धा लावण्यात आलेलं आहे। गेल्या 4 दिवसापासून ढगाळ वातावरण आणि अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस बरसला, कुठे तर गारपीट झाली। त्यामुळे या कार्यक्रमात पावसाचा व्यत्यय येऊ नये याकरिता वॉटरप्रूफ मंडप सुद्धा उभारण्यात आलेला आहे। आपण पाहत आहात भव्य असं वॉटरप्रूफ सभा मंडप या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तर समोरचे दृश्य आहेत भव्य असे सभा मंडपच्या ठिकाणी जे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत, त्यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे। ते सुद्धा भव्य असं मंच सुद्धा आपण पाहत आहात। कामगार सुद्धा कामाला लागलेले आहेत। सकाळपासून सभा मंडप तयार करण्याकरिता गेल्या 2 ते 3 दिवसापासून अनेक कामगार या ठिकाणी कामाला लागलेले आहेत। भव्य अशी मोठी तयारी या ठिकाणी करण्यात येत आहे। इस्कॉन मंदिर विदर्भातील पहिलं आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं अमरावती शहरातील रेवसा या ठिकाणी होणार आहेत। नक्कीच या ठिकाणी स्वर्गीय प्रवीण मालू, जे अमरावती जिल्ह्यातील उद्योजक आहेत, त्यांचे स्वप्न, त्यांचं कुटुंब आणि संपूर्ण टीम आता यशस्वी करीत आहेत। परिसरामध्ये 1 लाख चौरस फूट अंतर या परिसरामध्ये इस्कॉन मंदिर बांधण्यात येणार आहे। याच कार्यक्रमाचं भव्य भूमिपूजन आणि भूमिदान सोहळ्याचं आयोजन 8 मेच्या सायंकाळी पूर्ण होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच दिग्गज मंत्रीच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पूर्ण होणार आहे। रेवसा परिसरामध्ये आता काहीच वर्षानंतर आपल्या सर्वांना भव्य इस्कॉन मंदिरचं दर्शन होणार आहे आणि याच कार्यक्रमाच्या भूमिपूजनाचा थेट संपूर्ण आढावा
कार्यक्रम कसा राहणार आहेत आणि कोणकोणत्या ठिकाणी कशी कशी तयारी करण्यात आलेली आहे ते संपूर्ण आढावा आपण जाणून घेतलेला आहे। स्वर्गीय प्रवीण मालू प्रवेशद्वार सुद्धा भूमिपूजन होणार आहे, तर दुसरीकडे इस्कॉन मंदिरचं भूमिपूजन सोहळा सुद्धा 8 मेच्या सायंकाळी पूर्ण होणार आहे। कॅमेरामन साक्षी ताडी सोबत मी अजय शृंगारे, पाहता सिटी न्यूज अमरावती।